राणा तू वय ताई ते पहिला दरवाजा बंद करून घ्या की. ये बाहेर आधी. काढ काढ घोंगड ते. ठेव घोंगड ते. काय झालं असं का लपल्यास घरात? काही इलाजच नव्हता. ते पोलिसांचा फौजफाटा माझ्या मागे लागलाय. ते काळजी घ्यायची म्हणून मग जरा. हे बी खरंच आहे. बस बस खाली. मला सांग काय झालं असं का लपल्यास घरात? तर काय सांगू ताई, बाहेर जिकडे जावं तिकडे पोलीस आहे. त्यामुळे त्यानं मोठा बंदोबस्त ठेवलाय आणि माझ्यासाठी जादाची कुमक बी मागवल्या. आजवर जसा सापडला नाहीस ना तसा हितनं मोहरा बी सापडणार नाहीस. काळजी करू नकस. त्यामुळे ते मला असा सोडणार नाही. तो लई खवळलाय. ते 3 टाइम त्याच्या तावडीतनं सुटले ना. अरे किती बी पोलीस येऊ द्यात त्यासनी पुरून उरणार तू. मला खात्री आहे त्याची. काय खाल्लेस का? उठ हात पाय धुणे जा. जेवाय वाढतो. अरे उठ की जा बरं. मी जेवाय वाढतो. उठ. अरे उठ म्हणते ना. जा हात पाय धुणे जा. जा की हातपाय धुणे जा. जेवाय वाढतो. नाही नको. एक घास बी घशातनं खाली उतरणार नाही. का? अरे आता आले नशिबाला तर काय करणार. नशिबाचं भोग असतात ते भोगाय लागतात. तुझ्यासारख्या पैलवान गड्यानं असं गळटून जाणं बरं नाही र. गळटून नाही पण मला लई वाईट वाटते. मग का? समजा जग माझ्या विरोधात जाईल. अंजलीबाई विरोधात जातील असं कधी आजवर वाटलं नव्हतं. पण आज अंजलीबाई माझ्या विरोधात गेली. माझ्यावर त्यांचा विश्वास नाही हो. बाकीच्यांचा सोडावं. अंजलीबाईंनी तरी माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. अंजली म्हणजे तुझी बायको ना? होय. अहो लई शिकल्यात त्या. शहरात बी राहिल्यात. अहो 1 नंबर हुशार असून बी त्यासनी माझं म्हणणं समजत नाही. ही म्हणजे कमालच वाटते बघा. माझं एक बी म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं नाही याच वाईट वाटते मला. शहरात राहणाऱ्या पोरी अशाच टवळ्या असतात. त्यासनी जीव लावायचं काय माहिती नसते र. अहो नाही नाही नाही. अंजलीबाई अजिबात तशा नाही. उलट तुम्हाला कसा जीव लावावा हे त्यांच्याकडनं शिकावं. शहरातला शिक्षिका असून बी माझ्यासारख्या न शिकलेल्या आणि बाईच्या बी वाऱ्याला न उभं राहिलेल्या माणसाला त्यांनी जीव लावला. घ्या. भोळा र भोळा. साधी साखळी गमवल्यावर सोन्याची साखळी घेऊन दिलीस बाय. आता मला कुठं माहित त्यांची साखळी साधी होती ते. मग काय झालं? मग मी आयुष्यात पहिल्यांदा कुस्ती हरलो. समजासनी वाटलं मी कुस्ती हरलो पण खरं तर तेव्हा मी जिंकलो होतो. जिंकलास? होय. तिकडनंच माझ्या ना अंजलीबाईंची खरी ओळख सुरू झाली. तेव्हापासून अंजलीबाईंनी बघितलं का नाही की मनामध्ये अशी खळबळ व्हायची. माझं काळीच आतल्या असं लकलक खायला लागायचं. हे समजा असं का होतंय कायच कळत नव्हतं. हे जरा उघडून द्या. उघडत नाहीये. देतो की 1 मिनिटात देतो.
पुढं काय झालं? तुमच्या दोघांचं जमलं कसं? पुढं आमची दोस्ती पक्की झाली. मी एक प्लॅन केला. अंजली बाईसने काजव्याचं झाड दावायचं. थांबा. म्हणजे ती तुझ्यासाठी अंधारात पण आली म्हण की. वय आणि तेव्हापासून आमची दोस्ती एकदम पक्की झाली बघा. मग लग्नापत्र कसा पोचलास? तुमचं दोस्तीचं प्रेम आता नकोय मला. मग लग्नाचं प्रेम घ्या, लग्नाचं प्रेम घ्या. म्हणजे तू सांगून टाकलंस तिला. पुढं काय झालं? मग आमचं धूमधडाक्यात लगीन झालं. लग्नाची तारीख ठरली आहे 5 मार्च 2017. म्हणजे तुमचं धूमधडाक्यात लगीन झालं असेल. राजा राणीचा संसार सुरू झाला. राजा राणीचा नाही, हा पण शेतकऱ्याचा ना त्याच्या बायकोचा संसार सुरू झाला पाहिजे. संसार सुरू व्हायच्या आधी माप ओलडावून घरात यायचं असतंय. या आता आत. एवढी शिकली सवरलेली शहरातली पोरगी, पण तू म्हणशील त्याला तयार झाली की. प्रत्येक टायमाला तुझ्या बाजूला खंबीर उभी राहिली. वय त्यांनी माझ्यासाठी लय काय काय केलंय तुम्हाला सांगतो. अंजलीबाई नाही की नाही, ते फॉरेनला जर्मनीला शिकायला जायचा चान्स आला होता. त्यांचं ते स्वप्न माझ्या पायी राहूनच गेलं बघ. पायावर ताण पडला तर तो कायमचा पाय गमावून बसू शकतो. तुझं जायचं काय करायचं? कुठे? जर्मनीला. नाही अबा, हे हॉस्पिटलमध्ये असताना मी कुठेही नाही जाणार. माझ्यावर आलेल्या प्रत्येक संकटात अंजलीबाई माझ्या संकट ढाल बनून उभे राहिले आणि काय माझी साथ दिली. म्हणजे मी बी त्यांची साथ दिली आणि आमचं ठरलं होतं जग इकडचं तिकडं होऊ द्या, पण आपण एकमेकांची साथ कायम द्यायची आणि आपलं घर सांभाळायचं. तुझ्यासाठी तुझ्या बायकोनं लय काय काय केलं. आमचा लय भारी संसार सुरू होता. आम्ही आमच्या सुखापेक्षा आमच्या घरच्यांचं सुख महत्वाचं हे मानत होतो. आम्ही आमच्या घरच्यांसाठी झटत होतो. त्याच आपल्या माणसांनी मला संपवायचा प्लॅन केला. बोलताय रे. एक महत्वाचं काम आहे. माणसासारखं वाईट दुसरं काय नाही बघ. माणूस स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या माणसाचा घोट घेतो. जंगलातली जनावरं बी असं वागत नाही. माहित आहे, जीवाला जीव देणारी बी माणसं असतात. जसं की अंजलीबाई, गोदक्का, सूरज. समजा जगाला वाटलं मी मेलो म्हणून, पण अंजलीबाईंचा विश्वास होता मी परत येणार. माझ्या जीवाभावाच्या माणसांच्या प्रेमाची ताकद मला मरणाच्या दारातून परत घेऊन आली. साधा राणा मेला आणि परत आला राजा राजवट शत्रूंचा नायनाट करायला. बाहेर या. माफ करा आम्हाला, एक चान्स द्या आम्हाला सुधारण्याचा. राणा होतो तेव्हा एक नाही लई चान्स दिला. आता राजा राजगोंडा सांगत असते मला तुझी लायकी नाही म्हणून. राजलक्ष्मी
लक्ष्मी जन्माला आली, मी पोलीस झालो, समजा कसं सुरळीत चाललो होतं. माझं घर, माझी माणसं, माझी पोरगी, मी समजे संकट राहायला लागलो. आता वाटलं समधीकडे खुशीत खुशी, पण काय माहिती पुढं नशिबामध्ये हे समजा लिहून ठेवलं होतं. राणादा, बरं झालं तू आलास. त्या धनवड्याचा फोन झाला राणादा. काय केलंस तू हे? खरं सांगतो, एकदा माझं ऐकून घ्या, मी काय बी केलं नाही हो. बुवा, अटक करा राणाला. माणसं लय डेंजर असतं बाबा. तुला पण आणि तुझ्या घरातल्यांना पण सोडणार नाहीत, लक्षात ठेव. आतापर्यंत सगळा प्लॅन झाला बी असेल त्याने. कसला प्लॅन? तुझ्या जवळच्या माणसांचा बळी घ्यायचा प्लॅन. लवकर ॲम्ब्युलन्स बोलवा आणि दवाखान्यात घेऊन जावा. अहो, याला पाणी द्यायला पाहिजे. हो, ॲम्ब्युलन्स थांबवा जरा. थांबवा ॲम्ब्युलन्स. सॉरी दादा, मला पळायला भाग आहे. अरे पळाला, पळा, पकडा आरोपी, पळाला, पकडा आरोपी, पळाला, पकडा, पकड, पळ. म्हणजे तेव्हापासून तू असा पळतोयस? मग काय करणार? अहो, माझ्या माघारी माझ्या घरच्या माणसांचा काटा काढणार होती ही माणसं. या समध्यामध्ये भरीच भर म्हणजे तो मोहिती आला. हो ऐका ना, इथे एक नवीन ऑफिसर तुम्हाला शोधायला आले. कोण? मोहिते नावाचे. आत्ताच घरी येऊन चौकशी करून गेलेत ते. बघा अंजली बाई, घरात कुणाला काही ताप दिला नाही ना? हॅलो हॅलो. बघ राणा, बघ तुला ही फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग आहे. शरणी आहे. साहेब, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज माझं कुंकू वाचवा. राणाजींना मारू नका प्लीज. शेवटची संधी देतोय. माझ्या समोर शरण यायला सांगा त्याला. मोहिते साहेब. राणा, सरेंडर हो. मी इकडे आले होते अंजलीबाईंच्या विश्वासापोट. ए, तुझी फालतूची बडबड ऐकायला नाही आलो मी इथं. मग कशाला आलाय? तुझा एन्काउंटर करायला आलो. तुझा खेळ आता खलास. राणाजी, अंजलीबाई, माझं जे काय म्हणणं आहे का नाही, मी तुम्हाला नंतर सांगतो. काही गरज नाहीये. इथून पुढे मला भेटूही नका. कुणी बी पुढे यायचं नाही सांगून ठेवतोय. ए, राणा शरणी आहे. राणा अजूनही ऐकतो. अहो, म्हणजे त्या मोहित्यानं तुझ्या बायकोचं कान भरल्यात म्हण की. आता तसंच मला पाहिजे तर. हे हुशारीनं त्या मोहितनं अंजलीबाईसनी भरीच पाडली. अंजलीबाई बी मला सांगायला की पोलिसांनी शरण जा. एकदा का मी शरण गेलो की मोहिते माझा एन्काउंटर करणारे पक्क. आणि ही माणसं अंजलीबाईसनी माझ्यापासून तोडायला निघाले. मग तू एक डाव तिला समजावून सांगत का नाहीस? मी प्रयत्न करतोय. अंजलीबाई काय ऐकूनच घ्यायला तयार नाही. तुमच्या मागे किती पोलीस लागलेत तुम्हाला माहितीये का? किती बी लागू द्या, मला तुमच्या संकट आणि लक्ष्मी संकट कायम राहायचं असेल तर मला हे समजा करावंच लागणार. अंजलीबाई, अंजलीबाई सॉरी. मी जा इथून. असं काय म्हणताय अंजलीबाई? खरंच तुमची काळजी वाटते म्हणून मी इकडे आलोय. एवढी काळजी वाटते ना? मग आता आलाय पोलीस स्टेशनमध्ये तर जा ना पोलिसांना. जा, का जात नाही? तुम्हाला इतकंच वाटतंय ना?
पोलिसांनी मला अटक करावी तर जाऊन सांगा की त्यांना मी इकडंच आहे म्हणून, म्हणजे मला लगेच अटक होईल. जाऊ की. बोला की, कशाला बोलवलं होतं? तुम्ही पोलिसांना शरण कधी जाणार आहे? कारण जाण्यापेक्षा मरण पत्करलं. तुम्ही पोलिसांना शरण जाणार आहात का नाही तेवढं फक्त सांग. नाही. ठीक आहे मग आजपासून मी तुमच्या विरोधात असेल. मी तुमच्याकडे गुन्हेगार म्हणूनच बघणार आणि तुम्हाला पकडून द्यायला पोलिसांची मदतही करणार. आज परत एकदा भेटायला गेलो तुम्ही त्यास, माझं काय ऐकूनच गेला तयार नाही. तोंडावर काय म्हणलं माहित आहे? आयुष्यात परत गाठ घ्यायची नाही. तर मला काय करायचं काय कळणं झालं. तू काय बी काळजी करू नकोस, समज नीट होईल. मागच्या वेळेला देवानं तुला मार्ग दावला तसं ह्या वेळा बेदावे. जसं पेरलं तसंच उगवतंय. तू कुणाचं काय वाईट केलं नाहीस, तुझं का वाईट होईल? जरा येळ लागत पण समज चांगलं होईल. ताई, खरंच पहिल्यासारखं समजा होईल ना? व होणार. माझं मन मला सांगतंय समज नीट होईल. चल 4 घास खाऊन घे. माणसाच्या मनासारखं व्हायचं असेल ना तर त्याच्या अंगात ताकद लागत्या आणि त्यासाठी जेवाय पाहिजे. चल वाढतो, चल जेवाय. काही झालं, कितीही मोठी अडचण आली, संकट आली, तरीही मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणारच.